मॅचच्या आधी एकदा गणपती बाप्पा मंगलमूर्ती. चला मॅचला करूया आता सुरुवात. रोहित असेल आता पहिला षटक हाताळण्याकरिता. स्ट्रायकिंगला प्रणय. पहिला चेंडू कवच दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी पण करेल चूक आणि बॅट्समनची मिटेल धावांची भूक. पहिला चेंडूवर दीपक सावदी स्मृती चषकच्या पहिल्या चेंडूवर हा येतोय चौकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिला चेंडू मी म्हणेन ना चांगला हाताळला होता रोहित याने पण काहीशी क्षेत्ररक्षकाकडून चूक झाली त्यावेळेला. अगदीच कव्हर्स आणि मिड ऑफ सर्कलवर असताना काहीशी चूक आपण पाहिली आणि त्या चुकीमुळेच पहिल्या चेंडूवर 4 धावा या ठिकाणी गोळा करतोय तो म्हणजे प्रणय. दहा वाजून 52 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर झालाय. यानंतर 25 मिनिटं तुम्हाला असतील 5 षटक संपवण्याकरिता. पॉवर प्लेचं हे षटक आपण पाहतोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक नक्कीच स्टेड्यूल पासून बरेच लांबलो होतं आपण आणि त्याचमुळे षटक देखील कमी करण्यात आलंय. पण यानंतर अजून जर तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायचं असेल तरी पुढे येणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल वेळच येणं हे बंधनकारक आहे. मॅचच्या पहिल्या चेंडूवर जर आपण पाहिलं तर प्रणयचा घणाघाती प्रहार ज्यावर त्यांनी नक्की 4 धावा गोळा केल्यात आणि त्यानंतर लगेचच क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर आता बदल होतोय. कव्हरचा खेळाडू नक्कीच मागे करण्यात आलाय कारण पॉवर प्लेचं षटक आहे. प्रणय चारी बाजूला चांगले फटके खेळतो. रोहित पुन्हा एकदा प्रणयसाठी. यावेळेला दुसऱ्या चेंडूवर कमबॅक तर केलंय. झेल बाद होईल यावेळेला प्रणय. बॅट्समन बॅक टू द पवेलियन. रोहित चांगला गोलंदाज आहे. त्याच्याकडे पेस आहे. त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. पहिल्या चेंडूवर काहीसा त्याची हॅमस्ट्रिंग्स आपण जर पाहिलं तर त्यामध्ये नक्कीच दबाव आला होता आणि पहिला चेंडू देखील आपण जर पाहिला ना तर एक हाफ चान्स होता. त्याला कन्वर्ट करणं फार गरजेचं होतं कारण दोन्ही फलंदाज अगदी ताकदवर ताकदवान बलवान असे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आत. गोरेगाव या विभागातून नक्कीच हा संघ या ठिकाणी खेळण्याकरिता पोहोचलाय. कवच दिशेने खेळून काढला पहिला फटका होता अगदी सुंदर होता पण त्यानंतर काय कमबॅक केलं रोहितनं. लगेचच प्रत्युत्तर दिलं आणि प्रणय जातोय पुन्हा एकदा पवेलियनच्या दिशेने. 4 धावा झाल्या आहेत आणि 4 धावांनंतर 1 गडी बाद अशी परिस्थिती आपण पाहतोय मैदानाच्या आत. अजित आहे आता नवीन फलंदाज. रोहितचं चांगला कमबॅक. पाहूया काय घडतं या चेंडूवर. यावेळेला सुंदर असा फ्लिक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने पण नक्कीच ज्याप्रमाणे मी आधी देखील म्हटलं होतं की मैदानालगत बरेच झाड आपण पाहतो आणि त्या झाडांना लागल्यानंतर बॉल जर आढळला तर तुम्हाला धाव ही पूर्ण करून घ्यायची आणि झाडाला लागत असताना जर तुम्ही कॅच देखील पूर्ण करता तर ती नॉट आउट असेल. मॅच मध्ये पहिल्यांदाच बॅटिंगसाठी गोरेगावचा अजूनही धडाकेबाज फलंदाज. यावेळेला समोरच्या दिशेने फिरकावलाय चेंडूला. क्षेत्ररक्षक नाही थांबवणार बॉल आणि हा येतो. पहिला चेंडूवर ब्रिजेश. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळून काढलाय. सूर्या आहे त्या ठिकाणी. सूर्या अगदीच इझिली बॉल गॅदर करतो आणि तोपर्यंत थ्रो होईल. थ्रो काहीसा आपण जर पाहिला तर दिशा भरकटली होती या थ्रोची. फेकी करत असताना काहीसा दिशा भरकटला होता नक्कीच सूर्या पण कुठलीही घाई यावेळेला दोन्ही फलंदाज करणार नाहीत कारण मॅचच्या दुसऱ्या चेंडूवर जर आपण पाहिलं ना तर एक मोठा धक्का लागलाय आणि यावेळेला धक्क्यामधून सावरणं यालाच म्हणतात क्रिकेट. गोलंदाजाकडे 6 संधी असतात एका षटकात फलंदाजाला बाद करण्याकरिता. काय सुंदर चेंडू होता यावेळेला. राजा हे बॉलच्या खाली बॉल गॅदर करेल आणि फक्त यावेळेला मिळेल ती म्हणजे धाव 1. एका षटकाच्या समाप्तीनंतर आता धाव संख्या जाऊन पोहोचली होती म्हणजे 11 धावा 1 गडी बाद. 10 वाजून 52 मिनिटांनी आपण जर पाहिला तर पहिलं षटक सुरू झालेलं. 10 वाजून 56 मिनिटं झाली आहेत आणि 1 षटक देखील पूर्ण झालंय.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 11 धावांवर 1 गडी बाद होतोय टीम बालाजी 11चा. काका 11 जास्त वेळ दौडू नका, वारंवार विनंती असेल तुम्हाला, जास्त वेळ दौडू नका. आयोजक आम्हाला कळवतात की प्रत्येक चेंडूवर पूर्ण संघ एकत्रित येतोय आणि या गोष्टीची गरज नाही मला वाटतं, कारण आपण सर्वजण प्रोफेशनल लेवलचे खेळाडू आहात. राजा येतोय गोलंदाजीसाठी. राजा हा सुद्धा एक चांगला गोलंदाज आहे. मातीवर हातभर बॉल फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. बॉलला दोन्ही बाजूंना फिरवू शकतो, वळवू शकतो. तो आता राजा येतोय. पहिलं षटक मी म्हणेन एकंदरीत जर पाहिलं ना तर फलंदाजी करण्या त्या संघाकडे होतं, कारण पॉवर प्लेचं षटक होतं आणि 11 धावा म्हणजे चांगली सुरुवात आपण म्हणू शकतो. पण त्या सुरुवाती अखेर जर आपण पाहिलं ना तर एक फलंदाज त्या प्रयत्नात बाद झाला, तो म्हणजे प्रणय. आता राजा येतोय बॉलिंग मार्कवर. राजेश सावंत उर्फ राजा. पॉवर प्लेचं राजेश सावंत असतील बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता, मागच्या दिशेने खेळून लावलाय, क्षेत्ररक्षक करतोय पाठलाग, पण बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुन्हा एकदा 4 धावांसाठी राजाच्या पहिल्याच बॉलवर प्रहार. 4 धावा. राजेशचा पहिला चेंडू जर आपण पाहिलात ना तर काहीसा शॉर्ट बॉल होता. लेग स्पिन, लेग कटर हा जो आत्मविश्वास असतो तो या पहिल्या विजयानंतर वाढलेला दिसतो आणि त्याच प्रयत्नात आता फलंदाजी करावी लागेल ब्रिजेश आणि मानला. मानसाठी जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण आता काहीच बदललेलं आपण पाहतोय. सर्कलच्या आत एक कव्हर आहे, एक पॉइंट आहे. थर्ड मॅन फाईन लेग दोन्ही सर्कलच्या आत आणि त्यानंतर स्वीपर कव्हर, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि मिड विकेट असं क्षेत्ररक्षण आपण पाहतो. सामना असेल राजेश विरुद्ध मान. चांगला सामना असेल मैदानाच्या आत. हा देखील यावेळेला मानला काही जास्त करता आलेलं नाहीये. बॉलची बाहेरची एज लागत असताना यावेळेला मुन्ना करणार नाही कुठलीही चूक. अजून एक विकेट डाऊन. मानला परतावं लागेल पवेलियनच्या दिशेने. नक्कीच आता यावेळेला जर आपण पाहिलं तर संघ बालाजी 11 काहीसा अडचणीत आहे, कारण या षटकात जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक चौकार नक्कीच आला होता, पण त्यानंतर सर्वचे सर्व चेंडू डॉट. म्हणजे एकंदरीत फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या आहेत त्या म्हणजे राजेश यांनी. एक चौकार आणि त्यानंतर एक व्हाईट बॉल, म्हणजे असे फक्त 5 धावा. षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर कमबॅक करणं फार गरजेचं होतं आणि ते या ठिकाणी करतोय राजेश. पहिला चेंडू काहीसा ग्रिपिंग मध्ये म्हणू शकतो आपण प्रॉब्लेम झाला होता आणि त्यावर नक्की एक चांगला फटका देखील खेळला होता, पण त्यानंतर लगेच जर आपण पाहिलं तर राजेशने काय सुंदर अशी ऍडजस्टमेंट केली बॉलिंगमध्ये. पहिलं त्यांनी अजित याला 3 चेंडू अगदीच गारद करून उभा ठेवला आणि त्यानंतर त्याची विकेट देखील प्राप्त केली आणि त्यानंतर आता मान पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात तो देखील बाद होतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता जर धाव फलकाकडे आपण जर नजर पाहिली तर 2 ओव्हरच्या षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती म्हणजे 16 धावांवर. 3 गडी बाद झालेत आतापर्यंत टीम बालाजी 11 या संघाचे. आफ्ताबला आपण आता पाहतो. नक्कीच फलंदाज म्हणून त्याला आपण ओळखतो, पण या सीझन मध्ये एक नवीन ओळख त्याने तिथे निर्माण केली आहे. गोलंदाज म्हणून सुद्धा नगरसेवक चषक असो किंवा त्यानंतर राजेंद्र सानप चषक असो, या दोन्ही षटकं चांगली त्यांनी हाताळली होती. यावेळेला पुल करायचा प्रयत्नात होता ब्रिजेश, पण जास्त काही करू शकलेलं नाही आहे, कारण बॉल टप्पा पडत असताना स्किड झालाय. मातीची खेळपट्टी आहे, इकडे आपण आपल्या ऍडजस्टमेंट नुसार खेळू शकत नाही. तुम्हाला बॉलच्या मेरिटवर क्रिकेट खेळावं लागेल. काय सुंदर गोलंदाजी आफ्ताबची. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर अगदीच जोरकस भेदक मारा होता. त्यानंतर दुसराच बॉल क्रिकेटचा ब्रह्मास्त्र म्हणजे यॉर्कर हाताळत असताना आफ्ताब काय सुंदर गोलंदाजी आता होते मैदानाच्या आत.
काका 11 या संघाची. आतापर्यंत 7 चेंडू सलग डॉट बॉल म्हणजे चांगली गोलंदाजी करतोय काका 11चा संघ. यावेळेला खेळला तर आहे समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल निघून जाईल. 6 धावांसाठी हा येतोय उत्तुंग गगनभेदी षटकार. 7 चेंडूसह डॉट आले होते पण त्यानंतर 8वा चेंडू एकंदरीत 7 चेंडूंचे प्रेशर काहीसं रिलीज करत असताना मोठा फटका आला आणि आता धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 22 धावांवर. क्रिकेटचा खेळ असाच आहे. एका चेंडूवर जेव्हा एकही धाव बनत नाही त्यालाच म्हणतो क्रिकेट आणि एकाच चेंडूवर जेव्हा 10 धावा म्हणतात ते देखील क्रिकेटच आहे. मला वाटतं पुन्हा एकदा राजेश यालाच आमंत्रित करण्यात येईल की काय, पाहूया काय निर्णय घेत आहेत बालाजी 11चे कर्णधार. नक्कीच या प्रतियोगितेसाठी आपण विशेष आभार देखील मानणार आहोत प्रकाश दादा सोरगे यांचा. आपले सर्वांचेच लाडके कार्यसम्राट आमदार यांचे देखील विशेष आभार आहे. त्यांचं देखील सहकार्य आणि मोलाचं असं मार्गदर्शन दीपक सावी स्मृती चषक 2025 करिता आपल्याला लाभलं. त्याचसोबत महेश शिंदे त्याप्रमाणे आपले रविभाई राजूस किचनचे प्रोप्रायटर यांचं देखील आम्ही हार्दिक असं अभिनंदन आणि स्वागत करतोय. आता पुन्हा एकदा मॅच कडे. आता 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या आता जाऊन पोहोचली ती म्हणजे 27 वर 3 गडी बाद झाले. आता पुन्हा एकदा राजेश याला आपण पाहू बॉलिंग मार्कवर. राजेशचा पहिला चेंडू लेग स्पिन होता. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे, करतोय थोडीशी चूक आणि यावेळेला चुकीला माफी नाही. तीच आपण पाहतोय मैदानाच्या 2 धावा अजून ऍड होतील म्हणजे एकंदरीत 29 धावांवर आता जाऊन पोहोचलाय संघ बालाजी 11. ब्रिजेश अजूनही सलामीला आलेला फलंदाज मैदानाच्या आत आहे आणि यावेळेला ब्रिजेशला नक्कीच गेअर्स बदलावे लागतील. पुन्हा एकदा यावेळेला शॉर्ट बॉल होता. शॉर्ट बॉलला ओळखलं, पारखलं आणि लगावलाय हा मोठा षटकार. धावा मिळतील अर्धा डझन. फटक्यामध्ये नक्कीच आहे खूप वजन. हा येतोय अजून एक षटकार. पुन्हा एकदा तीच चूक आपण पाहिली राजेशची. अर्ध्या विकेटवर हा चेंडू हाताळला होता. पहिला जर चेंडू आपण पाहिला तर नक्कीच लेग स्पिन करण्यामध्ये यश त्याला मिळालं होतं पण यावेळेला नक्कीच गुगली करण्याच्या प्रयत्नात बॉल जास्त शॉर्ट हाताळून बसला आणि त्यावेळेला बॉल अगदी सुंदररित्या ओळखला आणि खेळून काढला तो म्हणजे डीप फाईन लेगच्या दिशेने. या पहिल्या सामन्यासाठी आपल्याला लाभले. धावा आतापर्यंत आपण पाहतोय टीम बालाजी 11 करू शकली आहे. 3 गडी त्यांच्या बाद देखील झाले आहेत आणि एकंदरीत या मैदानावर जर तुम्हाला एक सेव्ह टोटल म्हणायचं झालं तर 60 पर्यंत तुम्हाला पोहोचणं फार गरजेचं आहे. कारण पहिला सत्र आपण पाहतोय हवेचा कुठलाही जोर नाहीये. काय सुंदर चेंडू होता यावेळेला. गोगली करण्याच्या प्रयत्नात होता राजेश आणि यश देखील मिळालंय. तसं काही करू शकलेलं नाहीये फलंदाज. आत येऊन मिडविकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता पण त्या प्रयत्नात नक्कीच बीट होतो फलंदाज. राजेशला जर आपण पाहिलं ना तर ह्या आधीच्या षटकात सुद्धा त्यांनी एक वेवर्ड चेंडू ज्याला आपण म्हणू शकतो अगदी लाईन अँड लाईन मिस करत असताना अगदी शॉर्ट पिच आणि आ बॉल म्हणजे मार या प्रकारचा तो चेंडू होता. दोन्ही हाताने स्वीकारला ब्रिजेशने. काय सुंदर चेंडूने वळण घेतलंय. काय फिरकी या ठिकाणी वर्कन वळलाय बॉल. हा इथे अजून एक डॉट बॉल आणि हीच तर खासियत आहे ना मातीच्या खेळपट्टीची. कारण जेवढा फलंदाजांना सिमेंटच्या खेळपट्टीवर मोकळेपणा मिळतो त्यापेक्षा काही अजून घातक बनतात गोलंदाज मातीच्या खेळपट्टीवर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील राजेशच्या. शफल करून खेळण्याच्या प्रयत्नात होता ब्रिजेश. क्षेत्ररक्षक आहे खाली चेंडूच्या. नाही करणार कुठली चूक. शेराने पकडली आहे चांगली कॅच आणि यावेळेला बाद होतोय ब्रिजेश. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या द्यायचंय. नवीन फलंदाज
4 षटकांच्या समाप्तीनंतर आता धावसंख्या झाली होती म्हणजे 37. आफ्टर द कंप्लीशन ऑफ 4 ओव्हर्स द स्कोर इज ॲट 37. ब्रिजेशची एक चांगली खेळी आपण पाहतो. एखादी झुंज तो देत होता स्वतः संघाकरिता. 23 धावा वैयक्तिक त्यांनी देखील रचल्या आपल्या संघाकरता, पण त्यावेळेला बाद व्हावं लागतं ब्रिजेशला. आता प्रमय पटेल येतोय नवीन फलंदाज. अजूनही 1 षटकाचा खेळ यावेळेला शिल्लक असेल. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 37 धावा झाल्यात. आता शेवटचा 1 षटक असेल. दिनेश आणि प्रमय असे हे 2 फलंदाज मैदानाच्या आत आपण त्यांना पाहू फलंदाजी करताना. राजेशचं देखील कौतुक करावं लागेल, कारण चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे आणि त्याच गोलंदाजीमुळे 2 चांगले फलंदाज देखील त्यांनी बाद केले. आणि जेव्हा कधी रायटी बॅट्समनला गुगली करण्याच्या प्रयत्नात आपण पाहिलं ना राजेश याला, तर काहीसा कंट्रोल मिस करतोय आणि त्याचमुळे मोठे हल्ले त्याच्या विरुद्ध आलेले आपण पाहिले या षटकात. आता लकी येतो गोलंदाजी मार्कवर. पाहण्यात खूप मजा येईल. लकी आता कोणासाठी लकी ठरतोय, स्वतःच्या संघाकरिता की फलंदाजी करण्याकर संघाकरिता? लकीला नक्कीच अशी कामगिरी करावी लागेल ज्याला लकी असं आपण म्हणू शकतो. काय चेंडू होता पहिलाच. नक्कीच मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणू शकतो आपण. पहिल्याच चेंडूवर आपली पात्रता यावेळेला सिद्ध करतोय लकी. पहिल्या चेंडूपर्यंत तरी नक्कीच गोलंदाजी करण्याकरिता लकी तो आतापर्यंत साबित झालाय. दिनेश आतापर्यंत बॉल मिडल करू शकलेला नाहीये. यावेळेला बॉल मिडल केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणि काय सुंदर. मला वाटतं 1च मिनिट मैदानाच्या आत आपले व्हॉलंटियर्स देखील आहेत. लेट्स वेट फॉर द अंपायर्स डिसिजन. वाद करू नये मित्रांनो, आमचे व्हॉलंटियर्स त्या ठिकाणी त्याचसाठी बसलेत. सकाळी 7 वाजतापासून आपली जागा त्यांनी घेतलेली आहे. येस हितेश आहे त्या ठिकाणी. मला वाटतं क्षेत्ररक्षक आणि हितेश जेंटलमॅन क्रिकेटर आहे जे जास्त वाद करणार नाही. मी म्हटलं की जास्त मिडल करू शकलेला नव्हता आतापर्यंत दिनेश. मैदानाच्या आत जेवढेही आपले खेळाडू येत आहेत तर सर्वांना विनंती असेल बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपले जे पॅव्हिलियन बनवले आहेत खेळाडूंकरिता तिकडे जाऊन तुम्हाला बसायचं मित्रांनो. पुढील मॅचसाठी गॅलेक्सी स्टुडिओ आणि HRS बँड्रा या 4 चेंडूंनंतर आपण तुमचा नाणेफेकीचा कौल पूर्ण करून घेणार आहोत. या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. जर तुमचा संघनायक उपस्थित नसला तर 3 धावांच्या पेनल्टी करिता तुम्हाला तयार राहावं लागेल. आणि आतापर्यंत जो फलंदाज बॉल मिडल करत नव्हता त्याने यावेळेला एक सुंदर असा फटका लगावून काढलाय, तो म्हणजे मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दिशेने. हितेश चांगले प्रयत्न होते पण कमी पडतोय त्या प्रयत्नात. आणि धावा मिळतील 6. अजूनही मला वाटतं 4 चेंडू या षटकातील शेष असतील. 43 धावा झाल्या आहेत आणि या 4 चेंडूंमध्ये प्रयत्न असेल दिनेशचा की 2 ते 3 मोठे फटके यावे. लकी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. यावेळेला बॅटची एज घेतली आहे आणि कमबॅक करतोय लकी. आणि यावेळेला अनलकी करतोय दिनेश. जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. 1 मोर विकेट गोज डाऊन. स्कोर बोर्ड आता 43. 4 गडी बाद. आता दिव्यांशू याला आपण पाहतोय नवीन फलंदाज टीम बालाजी 11 करिता. चांगलं कमबॅक मी म्हणेन करतोय संघ. अजूनही 3 चेंडू या डावातील शेष असतील. चला मॅचला सुरुवात करायची. 43 धावा झाल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडू या डावातील आणि या षटकातील शेष असतील. गॅलेक्सी स्टुडिओ कर्णधार आणि HRS बँड्रा. गॅलेक्सी स्टुडिओ आणि HRS बँड्रा दोन्हीही संघनायक
टॉस बॉक्स मध्ये यायचंय. उबेद खान म्हणजे मुन्ना यांना आपण पाहतोय आता लॉंग ऑनच्या दिशेने. दिग्गज असे खेळाडू, बरेच वर्ष जे क्रिकेट खेळत आले, क्रिकेटच्या पिढ्या त्यांनी देखील घडवल्यात, तेच आपले ना म्हणजे उबेद. या मॅच कडे पुन्हा एकदा यावेळेला फुल टॉस होता. पहिला चेंडू दिव्यांशूसाठी दिवाळी बंपर धमाका अशी ऑफर होती, पण ऑफर मिळेपर्यंत दिव्यांशू लेट होते आणि पंच आपल्याला कळवत आहेत नो बॉल आहे. नो +1 म्हणजे एकंदरीत 2 धावा या एका चेंडूवर गोळा करतो. 45 धावा आता पूर्ण झालेत. फ्री हिटचा कॉल देखील येतोय. 50 धावा आता पूर्ण होतील का या एका चेंडूवर बघणं फार गरजेचं असेल आणि महत्वाचं देखील ठरेल टीम बालाजी साठी. कारण लक्की त्यांनी पहिल्या चेंडूवर काय सुंदरसा जोरकस मारा केला होता, पण त्यानंतर त्याच्या विरुद्ध सुद्धा फटकेबाजी झाली आहे. फ्री हिटचा हा बॉल असेल. प्रमय आता येतो बॅटिंग एंडला. प्रमयला आपण पाहिलं मोठ्या मोठ्या संघांमध्ये आपलं प्रतिनिधित्व दाखवत असताना प्रमय पटेल तोच आता फलंदाजी करता येतो. चांगला पुन्हा एकदा कमबॅक लकीचा आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी करतोय. काहीशी कंट्रोल तो देखील चुकला होता, पण त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केला. चांगली गोलंदाजी त्याची देखील. अजूनही दोन चेंडू या षटकातील शेष असतील. 45 धावा 50 गाठेल का टीम बालाजी. यावेळेला अजून एक सुंदर चेंडू स्ट्राईक घेण्याच्या नादात दिव्यांशू आहे, पण अगदीच चाणाक्ष नीतीने गोलंदाजी करतोय लकी. 45 धावा अजूनही एक चेंडू शेष असेल या षटकातील. 50 धावांकरिता 5 धावा तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. मोठा फटका आला तर 51 पर्यंत तुम्ही जाऊन पोहोचाल. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका येईल का? प्रमय वर्सेस लकी. नाही येणार मोठा फटका. अजून एक चांगला चेंडू, सुंदर गोलंदाजी लकीची. 45 धावांवर रोखून ठेवलं स्वतः या संघाला. आता 46 धावांची गरज असेल या पहिल्या सामन्यात टीम काका 11 करिता. चला यश बघूया. टॉसकडे गॅलेक्सी स्टुडिओ कर्णधार आणि HRS बँड्रा. कर्णधार आले आहेत का दोन्ही? इनिंग ब्रेक मध्येच टॉस करण्यात येईल. जर संघ नायक उपस्थित नसले तर 3 धावांची पेनल्टी ही फार गरजेची असेल. सेहेचाळीस धावांची गरज असेल या पहिल्या सामन्यात टीम बालाजी 11ला. नक्कीच शेवटचं षटक ज्यांनी आता हाताळलं लकी. वय फक्त आणि फक्त 14 वर्षाच्या वयात त्यांनी या दीपक साळवी स्मृती चषक ओपन फॉर्मॅट मधले क्रिकेटचे सामने आणि त्यामधील हाणामारीचे षटक हाताळत असताना काय सुंदर गोलंदाजी केली. आणि वय फक्त आणि फक्त 14 वर्ष. व्हेरी वेल बोल्ड. तो 46 धावांची गरज असेल. पंच पुन्हा एकदा वैभवाच्या आत वळले. आघाडीचे 2 फलंदाज टीम काका 11 आघाडीचे 2 फलंदाज मित्रांनो लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवायचे. 46 धावांची गरज असेल. 46 रन्स टू विन. दीपक साळवींचं नक्कीच जर आपण कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं बोरिवली आणि एकंदरीत बोरिवली क्रिकेटसाठी तर फार मोठं आहे. त्यांचा सगळा मित्र परिवार त्यांच्या स्मरणार्थ एकंदरीत आपण पाहतोय क्रिकेटचे सामने एवढ्या मोठ्या दर्जावर
पहिल्यांदाच मला वाटतं या मैदानात YouTube लाईव्ह आणि त्यासोबत एवढं सुंदर असं आयोजन व्हाईट अँड व्हाईट मध्ये खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे नक्कीच जुने दिवस आपण पाहू शकता. व्हाईट्स मधलं क्रिकेट प्रोफेशनल क्रिकेट असतं आणि प्रत्येक क्रिकेटरकडे व्हाईट्स ॲटलिस्ट 2 ते 3 पेअर असणं फार गरजेचं आहे. कारण तुम्ही क्रिकेटर आहात, व्हाईट्स नाही हे म्हणणं तुमच्यासाठी एक पापच मी म्हणेन. कारण जर तुम्ही कॉर्पोरेटमध्ये कामाला असाल तर तुमच्याकडे लॅपटॉप असणं गरजेचं आहे. तुम्ही जर दुसरीकडे कुठे कामाला असाल तर तुमच्याकडे त्या गोष्टीचे उपकरण असणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही क्रिकेटर असाल तर तुमच्याकडे व्हाईट्स असणं फार गरजेचं आहे. चला, आघाडीचे 2 फलंदाज आले आहेत. एका बाजूला राज आहे आणि एका बाजूला हितेश म्हणजे सहवाग असेल. असे 2 आघाडीचे फलंदाज आता मैदानाच्या आत पोहोचले. 46 धावांचं लक्ष आहे. लक्ष जास्त मोठंही नाही आहे, जास्त छोटाही नाही आहे आणि अशा सामन्यांमध्ये चुरस देखील वाढते. मला वाटतं ही मॅच देखील शेवटच्या षटकापर्यंत पोहोचेल. प्रेक्षक देखील याच गोष्टीची वाट पाहतात. पाहूया कसं घडतंय, काय होतंय यापुढील मॅचमध्ये. तर मला वाटतं गॅलेक्सी स्टुडिओ आणि HRS दोन्ही संघनायक पोहोचलेले नाही आहेत. तर गॅलेक्सी आले आहेत का? HRS अजूनही पोहोचलेले नाही आहेत. नक्कीच आयोजक आम्हाला सूचना देतील की पुढील कारवाई काय करायची असेल ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. गॅलेक्सी स्टुडिओ टॉस बॉक्स मध्ये पोहोचलेला आहे संघ आणि त्यांचा संघनायक देखील आमच्यापर्यंत पोहोचलेला आहे. HRS बँड्रा, माझा जर आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, तुमचा कुठलाही प्रतिनिधी जर आला असेल मैदानात, टॉसची प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करून घ्यायची. हे जाऊ सर, मॅचला प्लीज स्टार्ट करायचं कारण बराच वेळ लागतोय. एवढी टाइम मीटिंग आपण नाही करू शकत. पंचवीस धावांची वेळ मर्यादा तुम्हाला देण्यात आली आहे 5 षटकांसाठी. जर 4थं षटक दिलेल्या वेळ मर्यादेमध्ये पूर्ण झालं नाही तर तुम्हाला एक क्षेत्ररक्षक तर आत आणावंच लागेल आणि त्याचप्रमाणे पेनल्टीचा सामना देखील तुम्हाला करावा लागेल. आघाडीचे 2 फलंदाज आपण पाहतो, राज आणि हितेश म्हणजे सहवाग याला. पंच देखील अगदीच एक्सपिरियन्स्ड आहेत मैदानाच्या. त्यांच्याशी तुम्ही वाद घालू शकतच नाही कारण जेवढं क्रिकेट आपण आता खेळतोय त्याच्यापेक्षा काही पट जास्त त्यांचं खेळून झालंय. तर त्यांच्यासोबत वाद करणं म्हणजे मूर्खता असेल. सेहेचाळीस धावांची गरज असेल या पहिल्या सामन्यात. चांगलं कमबॅक केलं मी म्हणेन गोलंदाजी करत असताना काका इलेव्हन या संघाने. त्या ठिकाणी मोठे फटके येत होते ब्रिजेशच्या बॅटमधून पण त्याला कुठलीही साथ मिळाली नाही आणि साथ नसल्यामुळे फक्त 46 धावांपर्यंत थांबून ठेवलं. ते म्हणजे टीम बालाजी याला. तर टीम बालाजीला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चला, सामना सुरुवात करायचा त्वरित. मैदानाच्या बाहेरून आणायची बाइक ग्राउंड के बाहर, बाउंड्री लाइन के बाहर से आपको लाना है. HRS साठी पुन्हा एकदा पुकार असेल. HRS बँड्रा संघनायक जर पोहोचला असेल तर लगेचच आमच्यापर्यंत संपर्क साधायचा. आता गोलंदाजीला दुसऱ्या डावात होतोय सुरुवात. फलंदाजी आपण करताना पाहू आता बालाजी इलेव्हन या संघाला, काका इलेव्हन. नक्कीच 2 संघ आपण पाहतो, बालाजी आणि काका इलेव्हन. सुंदर असे संघ गोरेगाव वर्सेस बोरिवली मॅचला होते. आता पुन्हा एकदा सुरुवात. वळूया पुढील डावाकडे. 46 धावांची गरज. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढलाय. प्रमळ आहे चेंडूच्या खाली, मागच्या दिशेने धावतोय, पळतोय, पण होते चूक आणि यावेळेला मला वाटतं मैदानाच्या आत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण होती. पॉवर प्लेच्या बंधनात होता यावेळेला प्रमळ आणि मागच्या दिशेने पळत असताना त्याला हा झेल पूर्ण करायचा होता. काहीचा शॉट पडतोय आणि यावेळेला जीवनदान मी म्हणेन हितेश याला. सहभाग या नावाने नक्कीच तो ओळखला जातो, प्रचलित आहे. तो हितेश आता बॅटिंग मार्कवर आपण पाहतोय. स्ट्रेट बॅट
बॅटिंगसाठी आपण त्याला ओळखतो. पॉवर प्लेसाठी वन ऑफ द बेस्ट बॅट्समन. यावेळेला पण एकदा समोरच्या खेळून काढलाय. एक डाव सहजरित्या अजून ॲड होईल. आता स्ट्रायकिंग एंडवर अजून एक घातक असा फलंदाज, नक्कीच टेक्निकल ज्याला आपण म्हणू शकतो, मैदानाच्या चारी बाजूला ज्याला फलंदाजी अगदी करण्यात येते, तोच आता राज गोठणकर. पहिला चेंडू खेळत असताना काय भिरकावून लावलंय रिव्हर्स साडी. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन राज साडी काय फटका खेळून काढलाय. म्हणजे अगदीच गोलंदाजाच्या मानसिक जी त्यांनी एकंदरीत आखणी केली होती ना, त्या आखणीवर नक्कीच प्रहार केलाय. म्हणजे समोरचा जोपर्यंत आपल्यावर हावी होईल त्याआधी आपण त्यावर हावी होऊन आक्रमण करावं, त्याच प्रयत्नात राज. आणि हा त्याचा पेटिंग शॉट आहे राज गोठणकरचा. मी देखील बरेच दिवस त्याला हाच प्रश्न करत होतो की राज तुझा रिव्हर्सचा फटका कधी बघायला मिळेल, आणि आज त्याचं उत्तर त्यांनी मला दिलं. काय सुंदर रिव्हर्सचा फटका. सेन्सिबल. हो, पुन्हा एकदा चूक घडते यावेळेला, आणि मला वाटतं चुकीचं रूपांतर पुन्हा 2 धावांमध्ये होईल. या डावामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चुका आणि चुका, त्याप्रमाणे म्हटलं होतं की मी पुन्हा येईन, त्याचप्रमाणे चुका मी पुन्हा करेन असं काहीच आपण पाहतोय. पण यावेळेला कमबॅक करावं लागेल टीम बालाजीला, कारण पहिलीच मॅच आहे, महत्वाची मॅच आहे. यावेळेला पुन्हा एकदा सेन्सिबल, फक्त दिशा दाखवली यावेळेला, जास्त काही नाही. राजला माहिती आहे की आपण सहजरित्या ही मॅच पुढेपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर कुठली घाई गडबड दोन्ही फलंदाज करत नाहीत. पण बालाजीकडे सुद्धा एक चांगला बॉलिंग अटॅक आहे. अजूनही प्रमोदचं बॉलिंग मार्कवर येणं बाकी आहे. तो देखील अजून एक उत्कृष्ट दर्जाचा गोलंदाज. काय सुंदर बॉलनी यावेळेला वळण घेतलं. इथेच नक्कीच व्हाईट बॉलचं डिमांड करत होते, पण पंचांनी त्याला कळवलंय की बॉल ऑफ स्टंपच्या बऱ्याच आत होता. आणि आता एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आता जाऊन पोहोचली होती, म्हणजे 12 धावांवर रन चेस आपण पाहतो. बालाजी विरुद्ध काका 11 असे 2 संघ दीपक साहेबी स्मृती चषक 2025च्या पहिल्या मॅचमध्ये, पहिल्या धडाकेदार मॅचमध्ये हे 2 संघ खेळतात. 46 धावांची गरज आहे, आणि 46 मधले 12 आतापर्यंत पहिल्या डावात पहिल्या षटकात पूर्ण झाले. सोयील येतोय आता बॉलिंग मार्कवर लेफ्टा मारा करेल राज साडी. राजने पहिल्या चेंडूवर आपली पात्रता देखील दाखवून दिली आहे. काय सुंदरसा रिव्हर्सचा फटका खेळला राजनी. नक्कीच ह्याची देखील रील आज संध्याकाळपर्यंत आपण त्याच्या पेजवर पाहू. पण यावेळेला पूर्ण मॅच राजच्या मैदानात असणं फार गरजेचं आहे, कारण अशा बऱ्याच मॅचमध्ये तो चांगला खेळलाय. रिव्हर्स साडी नक्कीच ओळखला जातो राज गोठणकर. पण यावेळेला आव्हान दुसरं होतं, म्हणजे सोहेलचं. यावेळेला पुन्हा एकदा सेन्सिबल बॅटिंग. मोठा फटका आलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 12 धावा झाल्या, त्याला ते माहिती आहे. आणि जी धाव गती आहे ना ती मेंटेन करतायत आतापर्यंत. तर कुठलीही गडबड न करता दोन्ही फलंदाजी करतात. आता जितेश साडी नक्कीच क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर बदललं गेलंय. यावेळेला लॉंग ऑन मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग आणि लॉंग ऑफ, आणि त्याचप्रमाणे एक डीप पॉइंट सुद्धा. काय फटका खेळलाय यावेळेला, काय ऍडजस्टमेंट केली आहे जितेशनी. नक्कीच खाली क्षेत्र निवडलंय, बॉल नाही थांबणार आणि निघून जाईल. पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी काही उत्कृष्ट ऍडजस्टमेंट आपण पाहिली जितेशची. आणि या एका चौकारानंतर धाव संख्या पुढे जाते ती म्हणजे 17 धावांवर. मी म्हटलं होतं दोन्ही फलंदाज अगदी सुंदर फलंदाजी करतात. मैदानाचे चौफेर फटकेबाजी करण्याला त्यांना कौशल्य प्राप्त आहे. आपण जर पाहिलं आत्तापर्यंत रिव्हर्स आपण पाहिला, त्यानंतरची ही पॅडल स्वीप ज्याला आपण म्हणू शकतो, अगदीच खाली क्षेत्र होतं. आणि यावेळेला मला वाटतं पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण काहीसं बदलेल
आणि यावेळेला ज्या ठिकाणी चेंडू निघून गेला होता त्या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आता ऍड केलाय. प्रमेयला अजून जास्त स्क्वेअर ऑफ द विकेट आता आपण पाहू. यावेळेला गितेश याचा नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता पण या प्रयत्नात यश मिळालेला नाहीये. राज यांनी जो रिव्हर्सचा फटका खेळला होता त्यानंतर गितेश यांनी देखील प्रयत्न केला. सोहेल कमबॅक करतोय आता या मॅच मध्ये. चांगला फटका त्याच्या विरुद्ध आलाय पण कमबॅक देखील त्याने केलंय. यावेळेला ऑफस्टंपच्या जास्त बाहेर धाव घेण्याच्या प्रयत्नात दोन्ही फलंदाज रनआउटची संधी आहे आणि मला वाटतं यावेळेला रनआउटच्या रूपात बाद व्हावं लागतं गितेशला कारण तो अगदीच रेडी नव्हता. मला वाटतं जास्त लक्ष नव्हतं त्याचं. आणि व्हेन यू आर रनिंग बिटवीन द विकेट्स तुमचं पूर्ण लक्ष तुमच्या साथीदाराकडे असणं फार गरजेचं आहे कारण तुमचा खेळपट्टीचा साथीदार म्हणजेच तुमचा मित्र, तुमचा गाईड, तुमचा फिलॉसॉफर. आता सूर्या नायडू येतोय फलंदाजीसाठी. हा देखील एक उत्कृष्ट दर्जाचा फलंदाज. 2 वर्षात आपण त्याला पाहिलं तर मोठमोठ्या संघांमध्ये त्यांनी देखील जागा बनवली. बेक्रोन्स या संघासाठी सर्वप्रथम ज्यांनी पदार्पण केलं आणि त्यानंतर रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट दोन्ही फॉर्मॅट तो चांगले खेळतोय. तोच सूर्या नायडू आता बॅटिंगसाठी आला मैदानाच्या आत. राजला मैदानाच्या आत असणं फार गरजेचं असेल. आता राजसाठी जर आपण पाहिलं तर फाईन लेगच्या क्षेत्ररक्षक सर्कलच्या आत आणण्यात आला आणि त्याचप्रमाणे एक कव्हर आणि एक डीप पॉइंट असे 2 क्षेत्ररक्षक त्यासाठी ऍड केलेत. म्हणजे नक्कीच रिव्हर्ससाठी हे प्रोटेक्शन आपण पाहतोय. यावेळेला तर आपण पाहिलं तर अगदीच शरीर भेदक मारा होता. लेगच्या रूपाने एकदा वाजून. चला वळूया आता आपण पुढील मॅचच्या टॉसकडे. गॅलेक्सी स्टुडिओ आमच्यात पोहोचलेले आहेत. HRS बँड्रा. HRS बँड्राचा देखील कर्णधार आला. टॉसकडे आता आपण वळूया. गॅलेक्सी स्टुडिओ कर्णधार या षटकातील शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या 18. यावेळेला काय सुंदर फटका बैठक मारण्याच्या प्रयत्नात होता सूर्या नायडू पण झाडाला आधावला. बॉल एक धाव पूर्ण झाली आणि दुसऱ्या प्रयत्नात फलंदाज अगदी सक्सेसफुल. कॅमेरा पॅन करायचा आपल्या टॉस बॉक्सकडे. एका बाजूला HRS बँड्रा आणि दुसऱ्या बाजूला गॅलेक्सी स्टुडिओ. गॅलेक्सी स्टुडिओ करताय कॉल. HRS बँड्रा या संघाने मला वाटतं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि त्यांचा निर्णय देखील ते आपल्यापर्यंत पोहोचवतील. तोपर्यंत वळूया पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शनकडे. मॅचच्या मध्ये नक्कीच चोरस वाढली आहे यावेळेला कारण गितेश जो चांगली फलंदाजी करत होता रनआउटच्या रूपात त्याला बाद व्हावं लागतं आणि त्याची जागा घेण्याकरिता मैदानाच्या आत पोहोचला तो म्हणजे सूर्या नायडू. आता 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावसंख्या तर जाऊन पोहोचली आहे. ते म्हणजे 20 धावांवर 46 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्याकरिता. म्हणजे आता 18 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. 18 balls and 26 runs to win this match. प्रमय आता आलाय गोलंदाजी करता. प्रमयला आता आपण पाहू. 18 चेंडू 26 धावांची गरज आहे. प्रमयकडे देखील ती क्षमता आहे ही मॅच आपल्याकडे झुकवण्याकरिता आणि तीच डिलिव्हर त्याला करावा लागेल आता. पण प्रमय समोर देखील अजून एक कडवं आवाहन म्हणजे राज गोठणकर. खूप 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 सामने त्यांनी देखील आपल्या कौशल्यावर या परिस्थितीतून जिंकवलेत आपल्या संघासाठी. तोच राज गोठणकर मैदानाच्या आत आपण त्याला पाहतोय. त्यावेळेला समोरच्या दिशेने खेळून काढायचा प्रयत्न होता राज्य पण जोरकस मारा होता प्रमयाचा. काही उत्तर नव्हतं राजकडे. आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 17 चेंडू 26 धावा. आता 17 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. राज विरुद्ध प्रमय असा सामना आता वैयक्तिक मैदानाच्या आत. दोन्ही हे खेळाडू मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळत आले. दोघांना देखील आपली पात्रता माहिती आहे. यावेळेला शॉर्ट बॉल होता. समोरच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करणार नाही आणि 1 धाव आता ऍड होईल. म्हणजे आता 16 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल.
16 चेंडू 25 धावांची गरज. 16 बॉल्स आणि 25 रन्स. यावेळेला कट करण्याच्या प्रयत्नात सूर्याला आपण पाहिलं, क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय, चांगला बॉल देखील अडवलाय पण 2 धावा काही थांबणार नाहीत. आता 15 चेंडू 23 धावा. प्रत्येक चेंडू अखेरीस पुन्हा पुन्हा समीकरण बदलतंय. आतापर्यंत सामन्यात या डावात अर्ध्या धावा जर तुम्ही पूर्ण केल्यात आणि आता अजूनही अर्धा धावा करायची गरज थोडा है, थोड़े की जरूरत है. काय सुंदर चेंडू यावेळेला, काय राईज घेतलाय बॉलने. नक्कीच सुंदर सुंदर कमबॅक प्रमेयाचा. सूर्या नायडू अगदीच आपण जर त्याला पाहिल्या ना तर निशब्द अगदी स्तब्ध आपल्या मार्कवर उभा आहे. प्रमेयचं हे षटक फार क्रुशियल असेल कारण यानंतर मला वाटतं त्यानंतर प्रणयलाच आपण पाहू शेवटचं षटक हाताळत असताना. चांगलं मॅनेजमेंट आपण पाहतो आतापर्यंत बॉलिंगचं. यावेळेला काय यॉर्कर पहिला समोर देशाने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हलकीशी चूक होईल आणि ज्याप्रमाणे चूक झाली आहे मला वाटतं तिसऱ्या धाव साडी सुद्धा निघाले आणि यावेळेला तिसरी धाव देखील पूर्ण झाली. प्रमय पटेल अगदीच नाराज, निराश, हताश. काय झालं या ठिकाणी, ज्या ठिकाणी 1 धाव फक्त आणि फक्त 1 धाव पूर्ण होणार होती त्या ठिकाणी 3 धावा म्हणजे बाय 1 गेट 3 फ्री अशा प्रमाणाची ऑफर मैदानाच्या आत पाहिली आत्ताच नुकती आपण. शेवटचा चेंडू असेल या षटकातील आणि नक्कीच एक डिसायडर चेंडू देखील असेल. 13 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल यापुढे. 13 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. यावेळेला मागच्या दिशेने सूर्यकुमार यादव स्टाईल फटका खेळण्याच्या प्रयत्नात होता राज गोड्डनकर. आता 12 चेंडू 20 धावा. 6 धावा या षटकात प्रमय पटेल यांनी खर्च केल्यात आणि एकंदरीत 3 धावा मिस फिल्डिंगच्या. 12 चेंडू 20 धावा. बारा चेंडू 20 धावा. पहिली मॅच पहिली डाव. सुंदरसा सामना म्हटलं होतं. हा देखील सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल. यानंतरच्या मॅच पासून कुठल्याही फलंदाजाला किंवा कुठल्याही खेळाडूला जर पाणी लागलं तर आमच्यापर्यंत कळवा. कमिटी मेंबर स्वतः पाणी घेऊन मैदानाच्या आत पोहोचतील. चला मॅचला सुरुवात करायची सर. त्यानंतर कुठलाही खेळाडू मैदानाच्या आत स्वतः पाणी घेऊन जाणार नाही याची दक्षता सर्व कमिटी मेंबर्सनी देखील घ्यायची आहे. HRS संजय निर्णय काय. HRS बँड्रा आता 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल या सामन्यामध्ये. पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावात आता आपण येऊन पोहोचलो आणि शेवटचे 2 षटक म्हणजे अगदीच महत्वपूर्ण षटक असतील. आता 12 चेंडू 20 धावा. 12 बॉल्स अँड 20 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. आता प्रिन्स आलाय. याआधी आपण पाहिलं पहिल्या डावात तर तो लकी होता. आता हा प्रिन्स आहे. चला जास्त वेळ घेत आहे बालाजी, जास्त वेळ घेता है प्रमय, प्लीज कॉपरेट. बहुत ज़्यादा टाइम बीत चुका है इस मैच के लिए. पहले ही हम हमारे दिए हुए शेड्यूल से बहुत दूर है. पंचांना जर कुठल्याही क्षणी जर वाटलं की गेम जास्त लांबतोय तर डायरेक्ट पेनल्टी देण्यात येईल. 11:26 हा डाव सुरू झाला होता आणि 11:42 पूर्ण झाले. प्रिन्स यादव आता
शेवटचे 12 चेंडू आणि 20 धावा. सुंदर मॅच मैदानाच्या आत. लाईव्ह ऍक्शन कडे वळूया. उलटा सोडा यावेळेला आणि सूर्याने नक्कीच कसा मिस केलाय हा चेंडू. यावेळेला प्रमय देखील करतोय चूक. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय त्या ठिकाणी पण चूक होते. चेंडू नाही थांबणार आणि हे क्या हुआ. नक्कीच मोये मोये आपण पाहतोय मैदानाच्या आत. 22च्या एकंदरीत 5 धावा. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती. पाच धावा टोटल या चेंडूवर. नक्कीच बॅटला आदळल्यानंतर हा चेंडू होता. 22 नसतील, बॅटच्या मार्फत 5 धावा म्हणजे 12 चेंडू आणि 20 धावांची गरज होती आणि त्या ठिकाणी एकही धाव अवेलेबल नव्हती. त्या ठिकाणी आता मिळाल्यात म्हणजे 5. आता राज येईल आता बॅटिंग मार्कवर. नक्कीच सगळं काही सुरळीत चाललेलं टीम बालाजीसाठी आणि ह्या 5 धावा खूप क्रुशियल असतील. प्रिन्स कमबॅक करू शकेल का यानंतर पाहणं फार महत्वाचं असेल. पुन्हा एकदा फुलटॉस. खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉल पुन्हा एकदा निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा येतोय आजो एक. राज गोटनकरच्या बॅटमधून उत्कृष्ट चौकार. नक्कीच प्रमयकडून जर आपण पाहिलं तर ही चूक झाली आहे आणि हे अपेक्षित नव्हतं प्रमयकडून, कारण उत्कृष्ट दर्जाचा क्षेत्ररक्षक आणि खेळाडू आहे तो. पण त्या 5 धावा नक्कीच गेम चेंजिंग यावेळेला समोर येतील, कारण 5 धावा म्हणजे फार महत्वाच्या. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स आणि काय फटका गेला राज गोटनकरनी. वाह, या मॅच मधील हा दुसरा रिव्हर्सचा षटकार. यावेळेला नक्कीच ग्राउंडच्या देखील बाहेर म्हणजे त्या भिंतीला ओलांडून बॉल निघून गेलाय. म्हणजे काय मिडल झाला असेल हा बॉल. रिव्हर्स खेळत असताना राजच्या बॅट मधून बॉल आलाय मैदानाच्या आत. आणि नक्कीच जर म्हटलं तर त्या 5 धावा आणि त्यानंतर राजची बॅटिंग आणि नक्कीच सामन्यामध्ये काहीशी हवा आता काढून टाकली आहे. 12-20ची मॅच होती. 12 चेंडू आणि 20 धावांची मॅच आपण पाहत होतो. पण या षटकाच्या पहिल्या चेंडूवर ज्या 5 धावा आल्या ना, त्यानंतर काहीसं प्रेशर रिलीज झालं फलंदाजी करणाऱ्या संघावरून. यावेळेला समोरच्या दिशेने मोठा फटका तर खेळला. ब्रिचेश आहे चेंडूच्या खाली, कॅच कंप्लीट करतोय आणि यावेळेला एक चांगली खेळ खेळत असताना राज याला परतावं लागतंय पवेलियनच्या दिशेने. त्याला नवीन फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या आत पाठवायचं आहे. टीम 10 चेंडू आणि 21 धावा अशा केलेल्या म्हणजे राज गोटनकरनी नक्कीच आपल्या टीम करता, आपल्या एकंदरीत संघाकरता चांगली फलंदाजी आपण पाहिली राज गोटनकरची. 10 चेंडू आणि 21 धावा त्यांनी केल्या आणि त्यामधील रिव्हर्सच्या रूपात 2 उत्तुंग असे षटकार. आता शेरा येतो मैदानाच्या आत. शेरा रिक्वेस्ट होगा आपसे थोड़ा जल्दी जाना है प्लीज, थोड़ा भाग कर जाएंगे तो और मदद होगा. थँक्स शेरा. यापुढील मॅच गॅलेक्सी स्टुडिओ प्रथमतः फलंदाजी करेल आणि टॉस जिंकत असताना HRS बँड्रा या संघाने क्षेत्ररक्षण निवडलंय. 5-5 षटकांचा तो देखील सामना असेल. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. शेरा बॅट्समन अजूनही 5 धावा या सामन्यात गरजेच्या असतील. 8 बॉल आणि 5 धावांची गरज. 8 बॉल 5 धावा. शेरा ऑन स्ट्राईक. शेरा पहिल्याच बॉलवर आउटर एज लागत असताना बॉल निघून गेलाय. शॉट थर्ड मॅनवर. अजूनही या मॅच मध्ये काही शिल्लक आहे का, कारण 4 धावा अजून हवे आहेत हा सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या षटकात नक्कीच प्रमयला आपण पाहणार आहोत, पण हा जर बॉल डॉट आला तर मॅच मध्ये अजून मजा येईल. रिव्हर्स खेळला यावेळेला आणि नक्कीच सामना जिंकतोय. एक षटक ठेवत असताना तो म्हणजे टीम
काका 11 पहिली मॅच दीपक साळवी स्मृती चषक 2025 यामधील पहिला मॅचचा विजयी संघ ठरतो काका 11 हा संघ. चला HRS बांद्रा क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय आणि गॅलेक्सी स्टुडिओ आघाडीचे 2 फलंदाज. राज गोटनकर विनंती असेल मॅन ऑफ द मॅच साठी कॉमेंट्री बॉक्स पर्यंत पोहोचायचं. राज गोटनकरला आपण पाहू आता. 10 चेंडू आणि 21 धावा त्यांनी कुठल्या स्वतः संघाकरिता